स्वतःसाठी जगायला शिकलं की आयुष्य खूप सुंदर वाटायला लागतं. नमस्कार मंडळी. आज जरा मनातलं बोलूया. आपण लहानपणापासून एक गोष्ट सतत ऐकत मोठे होतो आणि ती म्हणजे लोक काय म्हणतील? कपडे कसे घालायचे, काय शिकायचं, कोणत्या फील्डमध्ये जायचं, कसं बोलायचं, एवढंच नाही तर कधी हसायचं आणि कधी शांत बसायचं, सगळं काही दुसऱ्यांच्या मतानुसार ठरत असतं. आणि या सगळ्यात एक दिवस अचानक आपल्या लक्षात येतं की आपण स्वतःसाठी कधी जगलोच नाही. आपण इतकं दुसऱ्यांना खुश करण्यात बिझी असतो ना, की स्वतःचा आनंद कधी हिरावून बसतो हे आपल्याला कळतही नाही. कोणाला आपलं करिअर आवडायला हवं, कोणाला आपला स्वभाव, तर कोणाला आपली लाईफस्टाईल. पण खरंच तुम्ही कधी स्वतःला विचारलंय का, की बाबा मला काय आवडतं? कधी-कधी आपण आरशासमोर उभं राहून स्वतःलाही ओळखू शकत नाही. कारण चेहरा आपला असतो, पण आयुष्य मात्र दुसऱ्याचं जगत असतो आपण. आणि मग मन हळू थकायला लागतं. कारण शरीराला आराम मिळतो हो, पण मनाला नाही मिळत. या सगळ्यातून मी एक गोष्ट नक्की शिकली, ती म्हणजे ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या आनंदाला महत्त्व द्यायला सुरुवात कराल ना, त्या दिवशी आयुष्य खूप सुंदर वाटायला लागतं. स्वतःसाठी वेळ काढणं सेल्फिश नाहीये बरं का. कधी-कधी एकटं फिरायला जाणं, आवडतं गाणं ऐकणं, रात्री शांतपणे चहा पिणं, आई-बाबांसोबत गप्पा मारणं किंवा फक्त शांत बसणं, ही पण आयुष्य जगण्याची एक पद्धत असू शकते ना. पण आपण काय करतो? सतत कंपॅरिझन. त्याच्याकडे हे आहे, ती इतकी सक्सेसफुल आहे आणि माझ्याकडे काहीच नाही. अरे बाबा, दुसऱ्याचं आयुष्य बघण्यात आपण स्वतःचंच आयुष्य जगायला विसरतोय हे लक्षात घ्या. सोशल मीडियावर सगळे आनंदी दिसतात, पण प्रत्येकाच्या मनात काही ना काहीतरी लढाई चालू असते. कोणी करिअरसाठी झगडतोय, कोणी नात्यांसाठी, कोणी स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी आणि म्हणूनच स्वतःला समजून घेणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला सगळ्यांसारखं बनायची गरज नाहीये. तुमची स्वतःची एक ओळख आहे, स्वतःची एक व्हाईब आहे, स्वतःची स्वप्न आहेत आणि ती जगण्याचा पूर्ण अधिकार तुम्हाला आहे बरं का. लोकं काय नेहमी बोलणारच. तुम्ही शांत राहिलात तरी बोलणार, तुम्ही पुढे गेलात तरीही बोलणार आणि म्हणूनच आयुष्य दुसऱ्यांच्या अप्रूव्हलवर जगू नका. कारण शेवटी रात्री झोपताना तुमच्या मनाला शांतता मिळणं खूप महत्त्वाचं आहे. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जगासाठी तुम्ही एक सामान्य माणूस असाल, पण स्वतःसाठी तुम्ही पूर्ण जग आहात. म्हणून स्वतःवर प्रेम करा, तुमच्या चुका एक्सेप्ट करा, तुमच्या कमतरता स्वीकारा. कारण या जगात कोणीच परफेक्ट नाहीये. आयुष्य सुंदर दिसायला एक्सपेन्सिव्ह गोष्टींची गरज लागत नाही बरं का. कधी-कधी पावसात भिजणं, कधी-कधी गावाकडची शांत हवा, कधी मित्रांसोबतचा चहा, तर कधी आईच्या हातचं गरमागरम आणि साधं जेवण. त्यात पण खूप सारं सुख आहे. पण ते जाणवायला मन शांत तरी हवं ना. आणि मन शांत तेव्हाच होतं, जेव्हा आपण स्वतःसाठी जगायला शिकतो. स्वतःच्या आनंदाला प्रायोरिटी द्यायला शिकतो. लोकांना इम्प्रेस करण्यापेक्षा स्वतःला हॅपी ठेवणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. कारण आयुष्य खूप छोटं आहे राव. एका दिवसात सगळं काही बदलू शकतं. म्हणूनच मनातलं बोला, मनापासून हसा. ज्यांच्यावर प्रेम आहे त्यांना वेळ द्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला कधीच हरवू देऊ नका. जर आज तुम्ही थोडंसं स्वतःसाठी जगलात ना, तर विश्वास ठेवा, आयुष्य आधीपेक्षा खूप सुंदर वाटायला लागेल. जर हा व्लॉग तुम्हाला मनापासून आवडला असेल, तर तुमच्या जवळच्या अशा एका व्यक्तीला शेअर करा, ज्याला या शब्दांची गरज असेल आणि कमेंटमध्ये नक्की लिहा बरं का, "हो, मी आजपासून स्वतःसाठी नक्की जगणार." चला, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.